लोकांपर्यंत तो विषय पोहोचला, ईडी आणि ईव्हीएम. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला. लोकांचा संताप असा उचलून यायला लागलेला. उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली. ते अराजक माजले, त्याला जबाबदार आहे सरकार. या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो, मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही, ही पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छिता? आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्री यांना, मोदीजींना विष्णूचा 13वा अवतार मानतात. प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यामध्ये असं ते सांगतात. मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाबरता? आपण विष्णूचे 13वे अवतार आहे. मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुकांना, का भीती का आपल्याला? आता असं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 31 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीराम वाचवणार. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे. या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लागलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे. प्रधानमंत्र्यांना तेवढंच काम आहे रोड शो करणं, त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं. मणिपूरला का जात नाही ते विचारा. नाशिकला याचा आनंद आहे आम्हाला, पण मणिपूरला आपण का जात नाही? जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छावण्याला आपण का भेटी देत नाही? असे अनेक प्रश्न आहेत. जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे तिकडे ते जात नाही आणि त्याचे त्यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. ठीक आहे, त्यांची इच्छा आहे की 2024 पर्यंत लोक करून घेतील. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या. मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा.